मित्रांनो, जंगल सफारी झाल्यानंतर आमची सगळ्यांची राहण्याची व्यवस्था ताडोबा येथे केली होती आणि आम्ही तिथे राहिलो. तर हा ब्लॉग आता इथूनच आपण पुढे कंटिन्यू करूया. ह्या ब्लॉगमध्ये परतीचा प्रवास असेल कदाचित. चलो मित्रांनो, व्हिडिओत कंटिन्यू राहा. एक मिनिट जरा संगम. मित्रांनो, हॉटेलची रूम आपण पाहणारच आहोत. तत्पूर्वी तुम्ही बघू शकता सरडा कसा डिप्स मारतोय. मला आवडलं म्हणून मला चला तुम्हालाही दाखवूया. रेकॉर्ड करायला सुरुवातच केली. म्हटलं मित्रांनो छान. आणि मेंटेन पाणी मारलं तरी फक्त साफ होऊ शकतो. अरे वा, बाथरूम छान केलं इथे. लाईट बीट असं कॉम्बिनेशन भारी बनवलं. सुंदर, त्यातच फिटिंग पण दिल्यात. एक नंबर एक नंबर एक नंबर. हा, जंगल गोवा गोवा गोवा. मित्रांनो, डॉक्टर साहेब चाललेत. चला डॉक्टर साहेब, नक्कीच भेटू. फोटो घ्या. व्हिडिओ चल रहा है, व्हिडिओ चल रहा है, व्हिडिओ चल रहा है. चला, डॉक्टर साहेब लवकर निघालेत. आमच्याबरोबर एक दिवस नाही आहेत. हो घ्या पुढे व्हिडिओ. इकडची एस टी हो. डॉक्टर साहेबांना सोडल्यानंतर आम्ही सुद्धा सगळ्यांनी नंतर परत या प्रवासासाठी बसमध्ये गेलो आणि त्यानंतर पुढचा प्रवास तुम्ही आता पुढे व्हिडिओत पाहणारच आहात. यांची ॲनिव्हर्सरी आहे, त्याबद्दल काकांना जरासं आपण एक रिक्वेस्ट करू की जसं लग्नाच्या वेळेला नाव घेतात तसं दोघं नाव घेतील. ओका नाही म्हणणार आहेत. जरा नीट कान देऊ नाही का. चला काका, एवढे दिवस काकूने कधी बोलून दिलं नाही, आज पहिला तुम्हाला आयला आता पण बघितलं काकूने. हा बोला. माझं नाव सुनील कुलकर्णी. सुनील कुलकर्णी. हा, आम्ही पुण्याहून आलोय. आम्ही ही टूर फारच एन्जॉय केली. त्यातच आज आमचं ॲनिव्हर्सरी आहे. आणि माझ्या मिसेसचं नाव वर्षा कुलकर्णी. उकाणा घ्या, उकाणा घ्या लवकर. भाजी मेथी. फिक्स आहे. 27 जून 1990. 27 जून 1990. 27 जून आजच आहे. लातूर. इंटरव्ह्यू घेणारा माणूस किती टायमिंग? किती वाजता? 12:30. 12:30. बरं, मुहूर्तावर लागला होता का लगेच? उशीर लागला. वार कुठला होता? शनिवार आहे. मोठा प्रश्न. मावशी, एक प्रश्न आलाय. कशी गेली? वेज गेली काय? याची तर क्वेश्चन स्पेशल काही नव्हतं. काय तुम्ही स्वित्झर्लंड सांगितलं? हो बरं. नाही आपला जो अँकर आहे ना, तो माईक स्वतःच ठेवतो. स्वित्झर्लंड सांगितलं सगळीकडे. तुमचं नाव सांगा. वर्षा सुनील कुलकर्णी. हे बघा, असं नाव सांगायचं असतं. तुम्ही तुमचं सगळं नाव सांगा. सुनील राजाभाऊ कुलकर्णी. वर्षा सुनील कुलकर्णी. यांनी तुम्हाला पसंत केलं का तुम्ही यांना पसंत केलं? दोघांनी एकमेकांना. काय बघून? तुमचं लव्ह मॅरेज आहे? नाही, अरेंज मॅरेज. पूर्ण अरेंज मॅरेज. अगदी सासू सासरे बघून गेले, मग दीर बघून गेला, मग नवरा बघायला आला आणि मग हे आले. कसं वाटतंय 36 वर्षात? 36 वर्षात छान वाटतंय. 36 वर्षात कसं वाटतं तुम्हाला? 36 वर्षात खूप सुखदुःख साथ निभावली. असंच जोडीने राहावं, आयुष्य एकसाथ जावं सोबत, ही इच्छा आहे बस. तुम्हाला कसं वाटलं 36 वर्ष? खरं सांगायचं
हसण्यामध्ये भरपूर काय कळलं. नाही, 36 वर्ष हिच्या बरोबर कसे गेले? 30 वर्ष नवरा टूर वरच होता. आली ना थोडी बरं काकूंचा जॉबच तसा होता त्यामुळे जावं लागायचं. हे काकूंचा उखाणा घ्यायचं राहिलं अजून. घेणार आहे? घेतील. तुम्हाला काय वाटतं यांच्याबद्दल ते जरा बोला की. फार छान वाटतं. नाही अहो, एका भाषेत एका शब्दात एका वाक्यात नाही उत्तर द्यायचंय. नाही पण एवढं का नाही बोलताय संदर्भासहित स्पष्टीकरण करायचंय. चांगलं बोलताय म्हणून चांगली नाही वाटतं का का चांगली वाटते? बरं हा तुम्ही बोला. शब्द सुचत नाही. बरं ह्यांना सुचतील त्यांच्याकडे. बरं एक काम करा तुम्ही काकांबद्दल 4 वाईट गोष्ट सांगा. नाही, वाईट नाही चांगल्या आठवायला लागतात. वाईट नाही, फक्त एकच तक्रार आयुष्यात खूप कमी बोलतात ते, त्याच्यामुळे मग ते अच्छा म्हणजे तुम्ही तुमची बाजू क्लिअर केली की तुम्ही त्यांना बोलून का देत नाही. कळलं का तुम्हाला? 36 वर्ष सहन करण्याचे कारणच आहे कमी बोलतात. सगळ्यांना कळलं असेल कमी बोलायचं म्हणजे काय टेन्शन नाही. बरं नाव घ्या चला. ऐका रे ऐका. ऐक जवळ घ्या. माईक जवळ घ्या एकदम. चंद्राची चंद्रिका, सप्तर्षीची अरुंधती, सुनील रावांची वर्षा, सदा राहो सौभाग्यवती. बोला बरं, काहीतरी. मग जिलेबी, बासुंदी, गुलाबजाम कशी? अच्छा मग कशी मग स्पॉन्सर्ड. काय म्हणाल ते उलट तुमच्या सर्वांबरोबर एन्जॉय करायला मजा येईल आम्हाला. आम्ही ते ठरवलं होतं, म्हणजे पहिलंच ठरवलं होतं. दूध आणि साखर वेगळी करता आली नाही बासुंदी मधली. तसंच तुमचं दोघांचं आयुष्य चांगलं होऊ दे ही स्वामीचरणी आम्हा सगळ्यांकडनं प्रार्थना. Yes. काय नृत्य लागण्यासारखं लागलं घुसलं काळजात घुसलं. डाव्या साईडला. त्यांनी कोणता स्वीट निवडलं ते मी त्याच्यावरनं मी सांगितलं की यांनी खरं बोलले. चला तुम्हाला दोघांना आमच्याकडनं काय हवंय? खूप खूप शुभेच्छा, बस काही नकोय. खूप शुभेच्छा पाहिजेत आणि सर्व मोठ्यांचे आशीर्वाद पाहिजेत, बाकी काही नाही. आता कोण ज्युनियर कोणा समजत असेल त्यांनी यांना आशीर्वाद द्या. नाही बापूंपेक्षा ज्युनियर पेंडेकर आहेत. बापू, तुमचं वय किती? 78. अहो त्यांचा 47 जन्म आहे पेंडेकरांचा. 78 वय. सगळे ज्युनियर कोण आहे? 47 साल. पेडणेकर काका. आपलं स्वतंत्रता मिळायला 4 दिवसांनी जन्माला आले. अरे खरंच आहे. ते स्वातंत्र्य झाले. काका, तुमचं वय किती? आईने विचार केला होता. 78. पेडणेकर काका? 20 ऑगस्ट 1947. आता तुमचं काय? तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे. नववधू दाम्पत्याला आशीर्वाद द्या. सगळ्या ज्युनियरनी. आणि खूप छान वाटलं तुमच्या दोघांचा अनुभव ऐकून. आणि ह्याच्यातनं तुम्ही कोण मंडळी घरी भांडत असाल त्यांनी शिका. ऐकलं का गजरे? मुलाती नाही करके जाने का नाही जाने का बाई. डान्स करायचा त्याच्यात. आज आपण ह्यांना ना तो आनंद द्यायचा. त्यामुळे सगळ्यांनी आपले हात दाखवायचं. पाय जे आता बसून बसून आखडले ते मोकळे करा. मोकळे करायचे. सगळ्यांना चष्मे लागले त्यामुळे तुम्ही कसे नाचतायत कोणी तुम्हाला बघणार नाही. कोणाला दिसत नाही. त्यामुळे आपल्याकडनं आपण आपल्या लग्नाचे आमंत्रण आपल्याला यांचं होतं आलोय आपण आनंद घ्यायचा. चलो कानाला ना. काय ऐकलं? काय मागणी गजरेंच्याकडनं? जेवण मिळाल्याशिवाय आम्ही नाचणार नाहीये. जेवण टायमिंग आहे जेवणाचं. आम्ही तर नवऱ्याकडचे आहोत. जेवणाची आवश्यकता नाही. सगळ्यांना जेवण उमेशनी पार्सल रेडी केलं. उमेशला फोटो पाहिजे.
ठिकाणी हा? वर्गमैत्रीण आहे माझी हा? वर्गमैत्रीण आहे माझी ती. आरोग्यदायी आणि सुखासंपन्नांना जावं अशी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो. कालच सांगितलं ग्रुप झाला व्हॉट्सअप. मग तेव्हा आम्ही दोघी कॉन्टॅक्ट मध्ये आलो. मग ती मुंबईला होती, माझा मुलगा पण होता मुंबईला. मग ती आमच्याकडे आली तेव्हा म्हणजे जवळजवळ किती वर्षांनी 25-30 वर्षानंतर भेट झालेली. आणि मग आता आम्ही टच मध्ये आहोत. एकमेकांकडे लग्नाला जाणे किंवा येणे हे चालू आहे. आता मग हिला म्हटलं चल आपण जाऊया ट्रिपला. तिच्यामुळे माझी हा, झाली. मग ते पूर्ण लगेच- क्रेडिट तिचं आहे, कारण तिने सांगितलं की अशी मग ट्रिप आता आम्ही दरवर्षी 5-6 ट्रिप अशा करणार आहोत आम्ही. या क्रेडिटला काय आधार आहे का? या क्रेडिटला काय आधार? अजिबात ह्यांना पकडून आणलंय. कारण हे रेकॉर्ड झालंय, रेकॉर्ड झालंय, हे रेकॉर्ड झालंय. हे उमेश उमेश हे गाड्या बिड्या असं काय रेकॉर्ड झालंय त्यात. आता सगळी लोक बघतील. फार आम्ही बाहेरची लोक पण बघतील, बाहेरची लोक पण मी ऐकणार होते. घ्यायचं का? आज सुवर्ण योग जो आलाय या कुलकर्णी दाम्पत्याचा लग्नाच्या वाढदिवसाचा. आज त्यांच्या लग्नाबरोबर 36 वर्ष आली. म्हणजे अर्थातच त्यांचे लग्न जमवतेवेळी त्यांना 36 वर्ष जमले असतील. हा निव्वळ योगायोग नाही. काका जेव्हा काकूंना बघायला गेले तर काकूंना बघितल्यानंतर काकाच्या मनात विचार आले. ते मी गाण्याच्या 4 लाईन्स मध्ये गातो. बघता तुला बेधुंद झालो, तुझ्या या नजरेने घायाळ झालो. बघता तुला बेधुंद झालो, तुझ्या या नजरेने घायाळ झालो. कसं मी सांगू तू माझी जान, तुझ्याशी लग्नाचं केलंय प्लॅन. कसं मी सांगू तू माझी जान, तुझ्याशी लग्नाचं केलंय प्लॅन. सारे जीव तुझं हा झालंया, माझं दिल तुझ्यावर आलया, माझं दिल तुझ्यावर आलया. तुला सांगू कसं काय झालंया, माझं दिल तुझ्यावर आलया. ताना ना ना ना, ताना ना ना ना, ताना ना ना ना, ताना ना ना ना. मग काका पुन्हा पुढे म्हणतात, तुझ्या विना जमेना काही, कसं सांगू तुला ऐ माझी राणी. तुझ्या विना जमेना काही, कसं सांगू तुला ऐ माझी राणी. प्रेमात बावरा तुझ्या गमी, काय झालं मला काही कळे नाही. प्रेमात बावरा तुझ्या गमी, काय झालं मला काही कळे नाही. सारे जीव तुझं हा झालया, माझं दिल तुझ्यावर आलया, माझं दिल तुझ्यावर आलया. तुला सांगू कसं काय झालंया, माझं दिल तुझ्यावर आलया. थँक्यू. श्रीपाद श्री वल्लभ नरहरी दत्तात्रेय दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा. हा हे सगळ्यांनी म्हणायचंय. सगळ्यांना एकदम नाही आला तर मी म्हणते, मग मागून म्हणा. आणि परमेश्वराला प्रार्थना करा की हे आम्ही ह्या दोघांसाठी परमेश्वरा तुझ्याकडे प्रार्थना करतोय की जे काही चांगलं आहे ते सगळं हे यांना दे तू. श्रीपाद श्री वल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा. श्री मोठ्याने म्हणा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरी. हो काका, अजून 2-3 वेळ होते. नाटकाचं प्रमोशन चाललंय, तू म्हणशील तसं. हॅलो, मी आणि मुलांना पण फिरण्याची खूप आवड आहे. आम्ही अख्खा भारत म्हणजे काहीच राहिलं नाही. आता शोधून जातोय आम्ही. आणि आउट ऑफ कंट्री पण जवळजवळ 20-22 देश झाले आमचे. आणि आता आम्ही खूप
छान एन्जॉय करायचं ठरवलं. असं आम्ही ट्रिप सोबत कधीच जात नाही, आम्ही आमचं इंडिव्हिज्युअल बुकिंग करून जातो कधी पण आता खूप छान वाटलं आणि आम्ही आता दरवेळेस असंच येणार. थँक्यू. असेच येणार का आम्हाला घेऊन येणार? म्हणजे उमेशला सारथीला धरून येणार का अशीच येणार? मी विचारलं काल गिरणार आहे का म्हणून. नमस्कार, मी अलकनंदा कुलकर्णी. मी BSNL मध्ये होते, AGM म्हणून काम करत होते, नागपूरलाच होते 30 वर्ष. मग व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन आम्ही आता चिंचवडला स्थायिक झालो आहोत आणि चिंचवडमध्ये मी संस्कृत भारतीची कार्यकर्त्री आहे आणि तिथे संस्कृत शिकवण्याची इच्छा आहे की तिने तिच्या पायावर उभी राहावे आणि तिच्या जसे तिचं आवड आहे, तिला जसं खर्च करायला हे तिने तिच्या ह्याच्यावरती करावं. जावयापेक्षा आपण स्वतःच्या ह्याच्यावरती पायावर उभा राहून स्वतःसाठी गेलेलं चांगलं. जावयाकडून काय आमची अपेक्षा नाही. तिच्याकडनं जावयाची अपेक्षा नाही. हा ते तिला जावयाकडनं अपेक्षा पण स्वतः करायचं नाही. अरे पण नशीब घेऊन आली असली तर तेही होईल, काही हरकत नाही. घ्या आता त्या लोकांना आता सल्ला देताय का की आपल्या मनात जे असतं ते करणार, म्हणजे पुरुष मंडळींनी बोला 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 ना. बायकोचं सुद्धा ऐकत नाही. एक बार कमिटमेंट तसं नाही, मी म्हणत तसं. डायलॉग होऊन जाऊ दे. बोलते हो मी नाही सुनता. हो डायलॉग होऊन जाऊ दे. आमच्या बहिणीला आम्ही घेऊन जाऊ. हो मस्त डायलॉग होऊ दे. डायलॉग होऊ दे. अहो डायलॉग म्हणा ना. अहो डायलॉग बोलायला काय कमेंटमेंट कर दी तो फिर मैं अपने आप की नहीं सुनता. खुद की भी नहीं सुनता बायको की अरे बोला ना बोला ना. कमेंट कर दी त्यांच्या वतीने सांगून टाक. ते बोलतील त्यांच्या चांगलं वाटतं ऐकायला. मी जर एकदा ठरवलं तर मी स्वतः नाही करत. मी मनामध्ये जे ठरवलेलं असतं ते कधी करतात. 4 वर्ष लागो 10 वर्ष लागो त्यावेळेला ते पूर्ण करतो. बायकोचं पण ऐकत नाही. आता मी आफ्टर रिटायरमेंट शेतीसाठी पैसे जमा केलेले होते, तर त्याच्यातनं मी काही पैसे तिकडे देऊन शेती घेतली. मुलं मानली कशाला घेतली, कोण करणार म्हटलं मी करणार. बरोबर वाईट आहे. शेती हे निवडला ही अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट. थँक्यू. आणि तुम्हाला कामगार हवे असतील शेतीला शेतकरी बरोबर. समाजसेवा म्हणजे असं मला तर हा माझं प्रोफेशनल आवडतो. मिस्टर पण लागते ते पण पेशंटला इतकं चांगलं हँडल करायचं. नाही खेचू शकत नाही तेव्हा असं टीममध्ये परत ते मला माहिती आहे खुर्ची बघून डॉक्टर एवढी घाई झाली खुर्चीवर बसायची. राजा राणी चला आता लग्नात बसले तशी बसा परत डबल. चला नवरा नवरी आलेत सगळ्यांनी बसून घ्या. अरे बसा बसा अक्षता झाल्या पडून. खाली खाली हात धरा ना. लग्न लागतंय.
सदा मंगल शुभमंगल मणी अरे अरे काकांचे डोळे पाणवलेत. अजून काय पाहिजे की काकांना भरून आलं एवढं. भेटलं ना, एवढं मोठं कुटुंब भेटलं. आणखी काय पाहिजे? नाही, ते सगळे गेले, सगळे लोक आपल्या सोबत असतातच कायम, कोण जात नाही. शरीर गेलं तरी माणूस आपल्या सोबतच आहे, लक्षात ठेवायचं. पण त्यांचे आशीर्वाद तुमच्या ब्लेसिंग्स आहेतच ना. ग्रुप फोटो घेऊन गारगार वाटते. रात्री एसी बंद केला पण आत्ता गार जास्त वाटतंय. गार केलेला आहे. मित्रांनो, आपण थांबलोय ना, तर हे कुठल्या ठिकाणी बोललो? हे जागेचं नाव काय आपलं? जामला. सॉरी मित्रांनो, मगाशी जामला थांबलोय. जेवलो आपण आता छानपैकी. तुम्ही बघितलं जिरा सोडा घेतलाय या भावाकडे, आपल्या प्रथमेशकडे. चलो मित्रा, थँक्यू. त्याच्यात 100-200 रुपये जास्ती घ्यायचे प्रत्येकाकडनं. हां, आणि मग ह्यांना सामान जराही कोणाला उचलायला नाही लागलं पाहिजे. त्या घराला कुली करायचा, त्याला पैसे द्यायचे आणि त्या माणसांना अगदी तू प्रत्येकाला गाडीत बसू शकणार नाही, हे मान्य. पण त्याच्या बोगीसमोर त्याला तिथे आणून त्याच्यासमोर सोडायचं. गाडी फायनली वेळेवर निघालेली आहे. मावशी बसले. आपल्या लाडे मॅडमने ओळखता. मित्रांनो नाव काय? ऋषिकेश. अकोल्यापर्यंत आहे पाहुणा, तो इथलाच आहे, स्थानिक. अकोल्याला उतरेल. चलो आता. अरे निघाली म्हणल्याबरोबर मित्रांनो राग आला गाडीला. 2 मिनिटं थांबवलेली आहे परत. आणि चलो बघा, मी पण आहे आणि आपले अजून टीम मेंबर्स बघा शेजारीच आहेत. हे बघा, हे आपले 3 मेंबर इथे बसलेत. निघाली होती गाडी, थांबले, पुन्हा निघेल काय. आणि हा पुढे कोण आपला माणूस? पुढे तळेकर आहेत, शेजारीच आहे ना. मग तरी बोलता लांब असेल. नाही, तिकडे कोण गेलं आपलं? अरे हा, हे मेंबर तुम्ही एकटे. हा, तुम्ही आहात ना? ओके, चलो. व्हिडिओ आहेत आम्ही लाईनीत 3 जण पण आहोत. 4 आहेत. चलो मित्रांनो, आता प्रवासात जर काही दाखवता आलं तर दाखवू, अदरवाईज उतरल्यावर मुंबईत. मित्रांनो, ट्रेन सुटल्यानंतर आम्ही कॉफी घेतली. त्यानंतर सारथी टूर्सने आम्हाला जेवण प्रोव्हाइड केलं होतं. तुम्हाला तर दिसेलच, हे छानसं आम्हाला मील प्रोव्हाइड केलं होतं. आणि ही आमची जी यात्रा होती पूर्ण आनंदवन, हेमलकसा आणि ताडोबा, हे सगळी आता इथे सुफल संपन्न झालेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला असं नका. चॅनल नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉन नक्की दाबा. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय मित्रांनो.